मुंबईत सांस्कृतिक वैभव म्हणून जे ठिकाण ओळखलं जातं त्यातलं सर्वात जुनं ठिकाण म्हणजे फोर्ट परिसरातील रंगभवन हे खुलं नाट्यगृह। या वास्तूत अनेक दिग्गजांच्या मैफिली आयोजित केलेल्या मुंबईकरांनी पाहिल्या आहेत। मात्र हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर रंगभवन आता विद्रूप आणि भेसूर झालंय। रंगभवनची ही दुरवस्था काही दिवसांपूर्वी NDTV मराठीनं दाखवल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कलाप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी रंगभवनला त्याचं गतवैभव पुन्हा मिळावं म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली। रंगभवनची दुरवस्था समोर आणून या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल कलाप्रेमींनी NDTV मराठीचे आभार मानले। मी पहिल्यांदा NDTVचा खरंच मनापासून पहिले आभार मानतो की ह्या विषयासाठी आम्हाला जी नक्की मदत केली त्याबद्दल। आता विषय आला की आपण आज मराठी भाषा दिनानिमित्त आज आम्ही ह्या ठिकाणी सह्यांची मोहीम घेतली की हे रंगभवन पुनर्जीवित झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकांचं स्थानिक लोकांचंही म्हणणं आहे की ह्या रंगभवनला एक चांगलं रूप आलं पाहिजे। कारण ह्या सगळ्या लोकांची एक इच्छा आहे की नाट्यप्रेमींची इच्छा आहे की कला मग लोकांची इच्छा आहे की इथे चांगल्या प्रकारचं एक सुसज्ज नाट्यगृह झालं पाहिजे। प्रमुख निशांत गायकवाडजी मराठी भाषा दिनानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज हा जो कार्यक्रम घेतला आहे, खरं म्हटलं तर ही एक शोकांतिका आहे। गेले कित्येक वर्ष म्हणजे 20-22 वर्ष 1956ला जे स्थापन झालेलं तेव्हा मुंबई हे एक स्टेट वेगळं होतं, राज्य वेगळं होतं, त्यामध्ये स्थापन झालेलं असं हे नाट्यगृह, खुलं नाट्यगृह केवळ सायलेन्स झोनच्या नावाखाली कित्येक वर्षापासून त्याचा निर्णय घेता येत नाही।